भंडाऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी। जिल्ह्यातील तब्बल 41 बाल वैज्ञानिकांनी इस्रो, बेंगळुरू आणि अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशनचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे। विमान प्रवासापासून अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेण्यापर्यंतचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। या बाल वैज्ञानिकांची आपल्या अनुभवांचे कथन करत भविष्यात विज्ञान क्षेत्रात मोठं योगदान देण्याचा निर्धारही व्यक्त केला जात आहे। भंडाऱ्यातील 41 बाल वैज्ञानिकांसाठी विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची नवी द्वारे खुली झाली आहेत। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा यांच्या वतीने आयोजित नवोन्मेष बाल वैज्ञानिक सन्मान सोहळा अंतर्गत जिल्ह्यातील 41 बाल वैज्ञानिकांनी इस्रो, बेंगळुरू आणि अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशनचा अभ्यास दौरा 2026 यशस्वीरित्या पूर्ण केला। या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव मिळाला। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय आमचे शिक्षण मंत्री आणि माननीय पंकज भोयर यांचं आभार मानतो। या ठिकाणी त्यांनी एक शासन निर्णय केला आणि ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक होण्याकरता, त्यांच्यामध्ये हुनर येण्याकरता इस्रोमध्ये पाठवण्याची व्यवस्था उभी केली। शासनामार्फत ह्या व्यवस्था उभ्या केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयामुळं आज विद्यार्थ्याच्या मनामध्ये उत्तम शास्त्रज्ञ तयार होण्याकरता एक भावना तयार झाली आणि मला वाटतं ज्या पद्धतीने हे विद्यार्थी कॉन्फिडंट झाले आहे, त्यांच्या मनातला कॉन्फिडन्स वाढलेला आहे। आपण त्यांचं बघितलं असाल की त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ऊर्जा आहे। त्याचबरोबर इस्रोमधील वैज्ञानिक आणि अंतराळ संशोधनाच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधीही त्यांना मिळाली। हमने जो सीखा वो एक्चुअली हमें इतनी अच्छी इंस्पिरेशन मिली। हमने रियल साइंटिस्ट से इंटरेक्ट भी किए, हमने ये मतलब म्यूजियम्स वगैरह भी देखे थे, इस्कॉन टेम्पल में फ्यूचर वाइब्स भी मिली और मेरे में हमने इसरो में बहुत सी चीज़ें भी जानी। हमें वहाँ पर गाइड भी किया गया अच्छे से। हमें वहाँ पे ये भी बताया गया कि इंडिया के फ्यूचर प्लान के लिए उन्हें मतलब 2035 तक उन्हें स्पेस का लॉन्च करना है इंडिया के थ्रू मून पे, और उन्हें बहुत सी चीज़ें भी एक्सपीरियंस करना है, जैसे चंद्रयान 4, 5, मंगलयान 2 भी लॉन्च होने वाला है और ऐसी बहुत सी चीज़ें हमें बताई गई थी। बेसिकली मैं ये कहना चाहूँगी ये ट्रिप बहुत ही हमें बहुत एजुकेट किया था। हमने उससे बहुत सारे नॉलेज भी लिया और आई वुड लाइक टू से थैंक्स टू दी पंकज भोयर सर, इवन सावंत कुमार सर एंड आवर डायट टीम सर, क्योंकि इन्होंने हमें इतना मोटिवेट किया, हमारे लिए इतना कुछ किया और हमने भी उनके प्रति बहुत कुछ अच्छा विचार किया और हमने भी सब कुछ किया। तो थैंक्स फॉर दैट। भंडारा यंग इनोव्हेटर्स अँड सायन्स स्कॉलर या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेषाची आवड आणि संशोधनाची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। 14 ऑगस्ट रोजी या अभ्यास दौऱ्याच्या पूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात आपण मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना ही संपूर्ण राज्याकरिता तयार केली। या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले 51 विद्यार्थी इस्रो सायन्स सेंटर या ठिकाणी भेट देतील आणि राज्यातले 51 विद्यार्थी हे नासा अमेरिकेला भेट देतील, अशा पद्धतीचा शासन निर्णय आपण त्या ठिकाणी निर्गमित केला। सांगताना आनंद होतो की सर्वप्रथम आपण वर्ध्याचे विद्यार्थी इस्रो सायन्स सेंटरला भेट द्यायला त्या ठिकाणी पाठविले होते। आज भंडाऱ्याचे देखील विद्यार्थी त्या ठिकाणी इस्रो सायन्स सेंटर बेंगलोरला भेट देऊन त्या ठिकाणी परत आले। अतिशय चांगले असे अनुभव त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कथित केलेले आहे आणि भविष्यात निश्चितपणे ह्या बाल वैज्ञानिकांच्या माध्यमातूनच या राज्याला आणि देशाला उत्कृष्ट असे वैज्ञानिक मिळतील। यावेळी बाल वैज्ञानिकांचा विशेष सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांनी आपल्या इस्रो दौऱ्यातील अनुभव उपस्थितांसमोर कथन केले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री तथा वर्धा आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। ग्रामीण आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख करून देणारा हा उपक्रम त्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक वाटचालीला नवी दिशा देणारा ठरणार आहे। खरं म्हणजे हा इस्रोचा प्रवास आमच्या आयुष्यातील एक सुवर्ण काळ बनून राहील, कारण हा आमच्या आयुष्यातील पहिला विमानाचा प्रवास होता। त्या देखील आम्ही खूप लोकांना कदाचित तो चान्स मिळत नाही, ती संधी मिळत नाही, परंतु आम्ही असे रेअर लोक आहोत की आम्हाला तिथं जाण्याची संधी मिळाली। इस्रोमध्ये जाऊन आम्हाला कळालं की भारताची ध्येय, भारताचे यम, भारताचे गोल पुढे भविष्यात काही आहेत, जेणेकरून आपला हा भारत 2047 पर्यंत एक विकसित भारत बनेल।
गगनयान असो, त्यानंतर चंद्रयान 4 किंवा 5 असो, त्याचबरोबर स्पेस स्टेशन असो, अशा प्रकारचे नवनवीन स्टेशन्स, नवनवीन माहिती त्याचा ध्येय आम्हाला बघायला मिळाला. आणि केवळ इस्रोच नाही तर इस्रो सोबतच आणखीन वेगवेगळे प्लेस जसं इस्कॉन टेम्पल असो, ज्याच्यामधून आम्हाला स्पिरिच्युअल वाईब, त्याच्या सायन्स आणि आध्यात्मक दोनाला कंबाईन करून आपण कशा प्रकारे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने चालू शकतो भविष्यात. त्याच प्रकारे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं म्युझियम, जिथे मॅजिक आणि सायन्स यांच्याबद्दल फरक, आणि डायनासॉरची आम्हाला एक 3D ॲनिमेशनची मूवी देखील दाखवली होती. त्यामध्ये आम्हाला ही गोष्ट आता कळाली की पक्षी हे डायनासॉरचेच वंशज आहेत, ही देखील गोष्ट कळली. आणि आणखीन तिथं एक असा प्रसंग घडला होता की कर्नाटकचे काही विद्यार्थी आणि आम्ही काही विद्यार्थी होतो, आणि त्यांना एक प्रश्न विचारलं होतं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सायन्स अँड मॅजिक. तर काही लोक जे कर्नाटकचे विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये तेवढा निश्चित किंवा त्यांना कदाचित कल्पना नसेल, परंतु महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून मी तिथं उत्तर द्यायला गेलो की सायन्स म्हणजे जो प्रॅक्टिकल आहे, जो वास्तवात आहे, जे कदाचित घडू शकतो, जी संपूर्ण संकल्पना आहे, जी एक प्रकारचा भ्रम नाही, म्हणजे तो सायन्स असो. आणि जो मॅजिक आहे, मॅजिक म्हणजे एक प्रकारची माया, एक प्रकारचा भ्रम, तो आहे नाही परंतु आपण त्याला मानतो. आणि जो मॅजिक आहे तो सायन्सच्या माध्यमातूनच केला जातो. अशा प्रकारचे विविध प्रकारचा बदल आणि चांगला अनुभव आम्हाला इस्रो ट्रिपमध्ये मिळाला. आणि यांचं संपूर्ण श्रेय भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री रिस्पेक्टेड डॉक्टर पंकज भोयर सर, त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने हा स्वप्न त्यांचं सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केलं रिस्पेक्टेड जिल्हाधिकारी सावंतकुमार सर, आणि आम्हाला मुलाप्रमाणे जपणारी, आमची प्रत्येक क्षणी काळजी घेणारी भंडारा डिस्ट्रिक्टची डाएट टीम यांचं देखील मी आभार मानू इच्छितो. विज्ञानाची आवड केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना थेट संशोधन आणि अंतराळ विज्ञानाच्या जगाशी जोडण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. भंडारातील हे 41 बाल वैज्ञानिक भविष्यात देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत आपलं योगदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.